तर बघा स्टँडर्ड 5th स्कॉलरशिपसाठी मॅथमॅटिकमध्ये बघा जो तुमचा 23rd टॉपिक आहे रिम ग्रॉस पेपर मेजरमेंट, त्याचा आपला हा लास्ट एक्झरसाइज आहे आणि त्यामुळे काही क्वेश्चन आपल्याला आज बघायचे आहे. तर बघा तुम्हाला जर काही अडचण वगैरे येत असेल अभ्यास करताना किंवा तुम्हाला लाईव्ह कोर्स वगैरे एखादा जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. नंबर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. चला तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि इझी क्वेश्चन आहे. याच्यासारखा इझी क्वेश्चन तुम्हाला कुठेच मिळणार नाही. क्वेश्चन अगोदर रीड करा केअरफुली, क्वेश्चन अंडरस्टँड करा. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो, अदरवाईज करता येणार नाही. क्वेश्चन काय बघा, स्वरा परचेस अ फ्रीज फॉर 15,980 रुपीज. स्वरानं काय केलं, एक फ्रीज परचेस केलेला आहे, त्याची प्राइस आहे 15,980 रुपीज. ओके, अ टीव्ही सेट फॉर 20,740 रुपीज. आणि एक टीव्ही सेट परचेस केला, ओके, ॲट द प्राइस ऑफ 20,740 रुपीज. ओके, बघा म्हणजे बघा हे 15,980 रुपीजचा फ्रीज अँड 20,740 रुपीजचा टीव्ही सेट. ओके, सो ते टोटल जे आहे ते तुमचं काय आहे, एक्सपेंडिचर किंवा खर्च आपण म्हणूया. ओके, शी गेव 19 नोट्स ऑफ 2,000. तिने काय केलं, 19 नोट्स दिल्या, बरोबर. एक मिनिट. ओके, तिने काय केलं, 19 नोट्स दिलेल्या आहेत. कशाच्या, 20,000च्या. करेक्ट, 19 नोट्स दिल्या टू द शॉपकीपर. ओके, हाऊ मेनी 10 रुपीज नोट्स विल द शॉपकीपर रिटर्न हर. म्हणजे क्वेश्चन काय म्हणते बघा, स्वरानं काय केलेलं आहे, 15,980 रुपीची फ्रीज परचेस केलं आणि 20,740 रुपीचं काय केलेलं आहे, टीव्ही परचेस केलं. हे झालं त्याचं टोटल एक्सपेंडिचर. आणि तिनं काय केलेलं आहे, 19 नोट दिलेल्या आहे 2,000च्या. ओके, आणि शॉपकीपर काय करेल आता, ज्यावेळेस रिटर्न करेल राईट मनी, राईट, काही त्याचे काटून जो काही खर्च केला तो, तर ते जे नोट्स आहेत त्या 10 रुपीजमध्ये पाहिजेत आपल्याला. सो हाऊ मेनी 10 रुपीज नोट्स विल द शॉपकीपर रिटर्न टू हर. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करा, टोटल एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करा. ओके, जो फ्रीज आपण परचेस केलं होतं ते होतं तुमचं 15,980 रुपीजचं, बरोबर. 15,980 रुपीजचं काय आहे, तुमचं फ्रीज आहे. आणि टी व्ही सेट आहे बघा 20,740 रुपीज. ओके, आणि जो तुमचा टी व्ही सेट आहे तो आहे तुमचा 20,740 रुपीज. ओके, हे झाले. आता या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली, ओके, या दोघांची जर ॲडिशन केली तर हे तुम्हाला काय देतं रे, तर हे तुम्हाला टोटल एक्सपेंडिचर देतं, म्हणजे तुमचा खर्च किती झाला हे तुम्हाला देतं. तर चला आपण करूया इथं ॲडिशन. 0 + 0 0, 8 + 4 12, 12c 2 कॅरी फॉरवर्ड 1, 9 + 1 10, 10 + 7 17, 17c 7 कॅरी फॉरवर्ड 1, 5 + 1 6. ओके, अँड 2 + 1 3. सो तुमचं जे काही टोटल एक्सपेंडिचर झालं स्वराचं ते होतं 36,720. ओके, 36,720 हे झालं तिचं टोटल एक्सपेंडिचर. ओके, किंवा टोटल स्पेंड म्हणा. ओके, टोटल स्पेंड 36,720 रुपीज. आता काय सांगितलंय, हे झाले. ओके, आता काय सांगितलंय, शी गेव 19 नोट्स ऑफ 2,000. तिने काय केलं, शॉपकीपरला 19 नोट्स दिल्या ऑफ 2,000च्या. म्हणजे ते टोटल अमाऊंट किती झाला, 19 नोट्स ऑफ 2,000 मीन्स 19 इंटू जर 2,000 केलं तर 19 2 38. ओके, आणि 3 0 देऊन टाका तर 38,000. ओके, सो 19 नोट्स आहे 2,000च्या, तर ती अमाऊंट होतं तुमचं 38,000. करेक्ट.
आता एवढे जे रुपीज आहेत तिने काय केलं, शॉपकीपरला दिले. शॉपकीपर काय करेल, 36,720 रुपीज काय करेल, कट करेल. बरोबर, त्याच्याकडनं खरेदी केल्यानंतर तो कट करेल आणि रिमेनिंग जी अमाऊंट आहे तो काय करेल, रिटर्न करेल टू द स्वरा. म्हणजे काय करायचं आहे, 38,000 मधून काय करायचं आहे, 36,720 काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर चला आपण करूया. बरोबर, आता काय करूया आपण, या दोघांचं इथं सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला. चला सबट्रॅक्शन आपण करूया इथे. ठीक आहे, 38,000 मायनस 36,720. ठीक आहे, आता करायचं सबट्रॅक्शन, म्हणजे तेवढा जो अमाऊंट आहे जे आन्सर येईल ते शॉपकीपरला जाईल. बरोबर, राईट. 0 मायनस 0, 0 मधनं 2 सबट्रॅक्ट होत नाही, 1 आपण बॉरो केला, 10 झालं, 10 मधनं 2 सबट्रॅक्ट केला तर 8 येतं, तो रिटर्न द्या, म्हणजे इथं 8 होतं. बरोबर, 0 मधनं 8 सबट्रॅक्ट होत नाही, तर अगेन 1 बॉरो करा, 10 झालं. ओके, 10 मधनं 8 सबट्रॅक्ट केलं तर तुमचं 2 येतं. ओके, तो रिटर्न इथं द्या, 7 येतं. ओके, 8 मधनं 7 सबट्रॅक्ट केलं तर 1 येतं आणि 3 मधनं 3 सबट्रॅक्ट केलं तर 0 येतं. ओके, मीन्स आता तुमच्याकडे जे अमाऊंट राहिला किंवा जो शॉपकीपर तुम्हाला रिटर्न करेल ते अमाऊंट आहे 1,280 रुपीज. ठीक आहे, 1,280 रुपीज काय करेल, शॉपकीपर तुम्हाला रिटर्न करेल. बरोबर, पण हा जो अमाऊंट आहे त्याला 10च्या नोटमध्ये करायचा आहे, 10च्या नोट्समध्ये. ठीक आहे, तर तो असं पण करू शकतो ना की एक 1,000ची नोट देणार, तो असं पण करू शकतो ना की 1,000ची नोट देणार. ओके, देन 200 साठी 100च्या 2 नोट्स. ओके, देन 50ची 1 नोट अँड एक 20ची एक 10ची, असं पण करू शकतो. किंवा तो 100च्या 12 नोट्स देऊ शकतो. ओके, किंवा तो एक 50ची आणि रिमेनिंग 30 रुपीज तो देऊ शकतो 10च्या, काही पण करू शकतो. बरोबर, पण आपल्या इथं काय पाहिजे, आपल्या सर्व ज्या नोट्स आहेत ते 10च्या पाहिजे. सांगितलं तर की हाऊ मेनी 10 नोट्स विल द शॉपकीपर रिटर्न टू हर. सो काय करायचं, आपल्याकडे किती आहे, 1,280 आहे, याला फक्त 10ने डिवाइड करायचं. ओके, सो 10 10 0 0 गेट कॅन्सल, तर राहतं 128 नोट्स. ओके, right, 128 notes of 10 shopkeeper will return to the her. So option number 4 is correct. ओके, हे तुमचं इथे आन्सर येतं. सिम्पल क्वेश्चन होता. बरोबर, सिम्पल क्वेश्चन होता आणि मला वाटलं हा तुम्हाला थोडा अवघड जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन करून सांगतो, बट तुम्हाला हा काय करायचा आहे आता, सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. एक मिनिट. एक मिनिट, ग्रुपमधलं चॅट ऑन करतो म्हणजे तुम्हाला काही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला काय करायचं इथे आता, श्रीकांत बॉट अ वॉच फॉर 900 रुपीज. श्रीकांतनं काय केली, वॉच बॉट केली फॉर 900 रुपीज. ही गेव इक्वल नंबर ऑफ नोट्स. त्यानं काय केलं, इक्वल नंबर ऑफ नोट्स दिल्या. ओके, ऑफ डिनॉमिनेशन्स 10 रुपीज. बघा, जेवढ्या 10च्या आहेत तेवढ्या 20च्या आहेत, तेवढ्याच 50च्या आहेत, तेवढ्या 100च्या आहेत. ओके, सो फाइंड द नंबर ऑफ नोट्स ऑफ 20 दॅट ही गेव टू द शॉपकीपर. म्हणजे श्रीकांतनं काय केली, एक वॉच जी आहे ती परचेस केली. ओके, फॉर 900 रुपीज. ओके, आणि ही गेव इक्वल नंबर ऑफ नोट्स ऑफ डिनॉमिनेशन 10, 20, 50 and 100 rupees. Okay, so find the number of notes of 20 that he gave to the shopkeeper. चला सिंपल आहे, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. याचा आन्सर तुम्हाला चॅट मध्ये सांगू शकतो. अरे सॉल्व तर करा. हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा क्वेश्चन 100% एक्झाम मध्ये येतो. 100% हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो. आणि मात्र बेटा एकदाच मेसेज करायचा आहे, एकदाच मेसेज करायचा. पवळे, ठीक आहे, राऊत, एकदाच मेसेज करा म्हणजे
ओके 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 सांगतो सांगतो ठीक आहे सांगतो. ठीक आहे, अगोदर तर कंटिन्यू जो क्वेश्चन चालू आहे ते घेऊया. बघा आता आता याच्यामध्ये बघा, ठीक आहे ते नाही समजलं का, ठीक आहे तो पण घेऊ बेटा. अगोदर तुम्हाला होमवर्क दिला होता ना, तो नाही समजला ना, ठीक आहे तो पण सांगतो. बघा आता अगोदर आपण हे घेऊया. आता बघा श्रीकांतनं काय केलेलं आहे, 900 रुपयाची, मराठीमध्ये सांगतो सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणजे तुम्हाला अजून समजेल. श्रीकांतनं काय केलं, 900 रुपयाची एक वॉच खरेदी केली, 900 रुपीजची. ओके, आणि त्यानं देताना काय केलं, इक्वल नोट्स दिल्या, 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या इक्वल नोट्स. बरोबर, म्हणजे सारख्या नोटा. म्हणजे आता बघा, आता हे जे नोट्स त्यांनी दिल्या त्या नोटाचं जर आपण ऍडिशन केलं, म्हणजे 10च्या जेवढ्या नोटा होत्या त्याचं ऍडिशन, 20च्या जेवढ्या नोटा होत्या त्याचं ऍडिशन, 50 जेवढ्या नोटा होत्या त्याचं ऍडिशन. आता बघा एक्झाम्पल घ्या. आता समजा 10च्या जर त्यानं 5 नोट दिल्या, बरोबर ना, त्याने जर 10च्या 5 नोट्स दिल्या तर अमाऊंट किती होणार, सिंपल आहे, 10 into 5. बरोबर, किती होतं, 10 into 5 होतं. बरोबर ना, 10च्या जर 5 नोट दिल्या तर 10 into 5 येतं, म्हणजे 50 येतं. म्हणजे जेवढ्या नोट्स आहेत, बरोबर, त्या नोटेची व्हॅल्यू किती आहे, 10 रुपीज. आणि किती नोट्स आहेत, 5 नोट्स, म्हणजे 10 into 5 केलं की तुम्हाला त्या नोटचं टोटल अमाऊंट मिळतं. तर सेम वे समजा 20च्या जर आपण 5 नोट दिल्या, 20 रुपीजच्या 5 नोट दिल्या, तर ही झाली व्हॅल्यू, हे झालं नंबर ऑफ नोट्स. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 100 येतं. बरोबर, तर सेम वे इथे काय केलं आपण, सेम नोट दिल्यात, सेम नंबर ऑफ नोट दिल्यात, इक्वल नंबर ऑफ नोट्स दिलेत. बरोबर, म्हणजे त्या सगळ्यांचे जे काही नंबर ऑफ नोट्स आहेत त्या सेमच आहेत ना. बरोबर, नंबर ऑफ नोट जे आहेत त्या तुमच्या सेम आहेत, बट त्या सगळ्यांचं ऍडिशन जर केलं तर ते 900 येतं. कारण शॉपकीपरला आपण काय करतो, 900 रुपीज देणार ना. असं होईल का की त्याला आपण जास्त पैसे देणार किंवा कमी पैसे देणार, असं होऊ शकतं का, तर नाही. असं होऊ शकतं का, तर नाही. त्यांना आपण सारख्याच नोटा देणार. म्हणजे बघा 10 रुपीजच्या किती नोटा दिल्या माहित नाही, सो आपण म्हणूया की ज्या नंबर ऑफ नोट्स आहेत, नंबर ऑफ नोट्स if number of notes is x. बघा, जर नंबर ऑफ नोट्स जर x असतील, बरोबर, आता x म्हणजे काय, काही पण असू शकतं. ओके, 2 नोटा, 3 नोटा, 4 नोटा, वाटेवर काही पण असू शकतं ना ते. बरोबर, किती पण असू शकतं, ते आपण x म्हटलं. बरोबर, आणि x जो आहे तो सगळ्यांना लागू पडणार, कारण x नोटा म्हणजे काय, 10च्या जेवढ्या नोटा आहेत तेवढ्याच 20च्या आहेत, तेवढ्याच 50च्या आहेत, तेवढ्याच 100च्या आहेत. बरोबर, म्हणजे त्या सगळ्यांचं जर ऍडिशन केलं तर ते तुमचं 900च येणार. म्हणजे आपण म्हणूया 10 into x किंवा 10x म्हणूया डायरेक्टली. ओके, 10 into x म्हणजे काय, तर हे 10x येतं. बरोबर, 20 into x म्हणजे काय, तर 20x येतं. ओके, तर सेम वे आता काय करायचंय बघा, तर 10च्या टोटल नोटची व्हॅल्यू आहे तुमची 10x, प्लस 20च्या टोटल नोटची व्हॅल्यू आहे 20x, प्लस 50च्या टोटल नोट्सची व्हॅल्यू आहे 50x, आणि 100च्या टोटल नोट्सची व्हॅल्यू आहे 100x. ठीक आहे, आता काय करायचं, या सगळ्यांची तुम्हाला इथं ऍडिशन करायची असते. ओके, या सगळ्यांची ऍडिशन किती येते रे, म्हणजे नोट्सची केली तर ती येते 900, कारण शॉपकीपरला आपण 900 देतो ना. ओके, म्हणजे बघा जर असा क्वेश्चन आला, ओके, की 900 रुपीज फॉर एक्झाम्पल काही आपण परचेस केलं एखाद्या अमाऊंटचं, आणि ज्या नोट्स आहेत ते इक्वल नंबर आहेत. ओके, काय करायचं, ज्या नोटची डिनॉमिनेशन आहे त्यांना फक्त एक्स लावायचं, 10x प्लस 20x प्लस 50x प्लस 10x प्लस. ओके,
आता या सगळ्यांचे ॲडिशन करायचं. ओके, 100 प्लस 50 150, 150 प्लस 20 जर केलं तर 170, प्लस 10 केलं तर 180. तर हे तुमचं 180x इक्वल टू 900. ओके, एक्सला इथंच राहू द्या. ओके, 180ला इकडे घेऊन जा. राईट, सो एक्स इथेच राहील. इकडे 900 अपॉन 180 जर केलं तर बघा दिस झिरो गेट कॅन्सल. ओके, सो एक्स इक्वल टू 90 अपॉन 18. ओके, 90 अपॉन 18. सो 18 5चा 90 येतो, 18 5चा 90. ओके, सो एक्स इक्वल टू आला तुमचा 5. ओके, मग एक्स का आहे? नंबर ऑफ नोट्स. ओके, म्हणजे जे काही नंबर ऑफ नोट्स आहेत हे तुमच्या किती आहेत? 5 आहेत. म्हणजे 10च्या पण 5, 20च्या पण 5, 50च्या पण 5 अँड 100च्या पण 5. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. कसं करायचं? सिंपल आहे. जे काही तुम्हाला डिनॉमिनेशन दिलं त्याला फक्त एक्स लावायचा. 10x 20x 50x 100x सगळ्यांची ॲडिशन करायची. जे काही ॲडिशन येईल त्यातला नंबर जो इकडे डिव्हिजनमध्ये जाईल एक्स तिथे राहू द्या. ओके, सिंपल. आणि शॉपकीपरला आपण काय करणार आहे? 900 देणार ना, जास्त थोडी देणार किंवा कमी थोडी देणार. ओके, असं तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं होतं. चला समोरचा क्वेश्चन घेऊ आपण. रीड करा. G1 went to the bank with the two notes each of 50 rupees and 100 rupees. Okay, and 500 rupees. Okay, he asked for the notes of 20 rupees in exchange. So how many notes of 20 rupees will he receive? First of all काय करा, टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला की तो बँकेमध्ये किती घेऊन जाईल आणि देन तुम्हाला काय करायचं त्याला हे करायचं आहे 20च्या नोट्समध्ये एक्सचेंज. सिंपल आहे, ट्राय करा, नंतर मी मला सांगतो. ओके, G1 वेंट टू द बँक. G1 जो बँकेमध्ये गेला. क्वेश्चन समजून घ्या रे. G1 वेंट टू द बँक. G1 बँकमध्ये गेला विथ दी 2 नोट्स ऑफ इच. म्हणजे प्रत्येकाने त्यांनी काय केलं? 2 नोटा घेऊन गेल्या. म्हणजे 50च्या 2, 100च्या 2, 500च्या 2. बरोबर. तर याचं टोटल अमाऊंट किती झालं बघा. म्हणजे टोटल अमाऊंट तो बँकेमध्ये किती घेऊन गेला. ठीक आहे, आणि त्या अमाऊंटला त्यांनी काय केलं? एक्सचेंज केलं. ओके, इन द नोट्स ऑफ 20 रुपीज. ओके, तर तुम्हाला एक करायचं आहे बघा आता. ओके, बऱ्याच जणांचे आन्सर येतात. सो बघा आता इथे काय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करा, G1 बँकेमध्ये गेला विथ द 2 नोट्स ऑफ 50. ओके, तर टोटल अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल की बँकेमध्ये किती अमाऊंट घेऊन गेला. ओके, सो 50च्या 2 नोट्स मीन्स 100 रुपीज. ओके, 100च्या 2 नोट्स मीन्स 200 रुपीज अँड 500च्या 2 नोट्स मीन्स 1000 रुपीज. मीन्स याची ॲडिशन केली तर येते 1300 रुपीज. ओके, मीन्स G1 वेंट टू द बँक विथ दी 1030 रुपीज. तो काय केला? बँकेत 1030 रुपीज घेऊन गेला. करेक्ट, एवढे रुपये घेऊन तो बँकेमध्ये गेला. किती? 1300 रुपीज. करेक्ट. आता गेल्यानंतर तो काय म्हणतो? ही आस्क्ड फॉर दी नोट्स ऑफ 20 रुपीज इन एक्सचेंज. तो काय म्हणतो? मला एक्सचेंज मध्ये 20 रुपीजच्या नोट्स द्या. ओके, आणि क्वेश्चन आहे की हाऊ मेनी नोट्स ऑफ 20 विल ही रिसीव. तर त्याला 20 रुपीजच्या किती नोट्स मिळतील. तर बघा काय करायचं, तो बँकेमध्ये 1300 रुपीज घेऊन गेला. ओके, त्याला काय पाहिजे? 20च्या नोट्स पाहिजे. तर काय करायचं? 20ने डिवाइड करायचं. ओके, राईट. 10च्या नोट्स पाहिजे असतं तर 10ने डिवाइड करायचं. 50च्या नोट्स पाहिजे असतील तर 50ने डिवाइड करायचं. 20च्या नोट्स पाहिजे मीन्स काय करा? याने डिवाइड करा. बघा 0 0 गेट कॅन्सल. 130 अपॉन 2 जर केलं. ओके, तर 20 अँड ते 5 65. ओके, हाफ आहे तुमचं 65. ओके, सो 65 नोट्स ऑफ 20 रुपीज he will receive. Okay, so option number 2 is
ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सिम्पल होतं, काही फार म्हणजे काही अवघड असं काही घेतलं नव्हतं ते. ठीक आहे, चला क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये बघा 39 जे स्टुडंट आहेत कलेक्टेड 525 रुपीज इच फॉर पिकनिक. आता 39 जे स्टुडंट आहेत त्यांनी काय केले 525 रुपीज काय केले कलेक्ट केले फॉर द पिकनिक पर पर्सन, म्हणजे प्रत्येकाना इच म्हणलेलं ना, इच म्हणजे काय प्रत्येक. 39 स्टुडंट कलेक्टेड 525 रुपीज इच म्हणजे काय प्रत्येकाने फॉर द पिकनिक्स. ठीक आहे, इट हॅड 40 नोट्स ऑफ 500. आता काय झालं 40च्या नोट्स आहेत, सॉरी 40 नोट्स आहेत ऑफ 500 अँड रिमेनिंग वेअर 5 नोट्स. बघा काय सांगितलं की आता जे काही अमाऊंट कलेक्ट झालं त्यांच्याकडे, बरोबर. ओके, आफ्टर कलेक्टिंग द 525 रुपीज ओके फ्रॉम द इच स्टुडंट. ओके, तर त्यांच्याकडे जे काही अमाऊंट कलेक्ट झालं ते काय ते नोट्स मध्ये दिलं तुम्हाला की त्यांच्यामध्ये बघा 40 नोट्स आहेत ऑफ 500 अँड रिमेनिंग जे आहेत या 5च्या नोट्स आहेत. सो हाऊ मेनी 5 नोट्स वेअर देअर. ठीक आहे, आणि 5च्या नोट्स किती असतील तुम्हाला सांगायचं आहे. 2020 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे, राईट. चला सांगा. अगोदर काय करा की 39 स्टुडंटने जे काही अमाऊंट कलेक्ट केला तो किती आहे हा अगोदर कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, ठीक आहे, अगोदर तो अमाऊंट करा. ठीक आहे, आता पिकनिक साठी टोटल अमाऊंट किती कलेक्टेड झाला. ओके, what was the total amount which was collected by the student for the picnic. Okay, 20,475. Okay, okay, ओके, ठीक आहे. ओके, सो बघा सिंपल आहे रे. क्वेश्चन काय म्हणते बघा 39 स्टुडंटने काय केलेलं आहे दे वेर कलेक्टेड 5,025 रुपीज इच फॉर अ पिकनिक. ओके, सो 39 स्टुडंट आहेत. सो 39 स्टुडंटने 525 रुपीज जर कलेक्ट केले असतील इच, तर टोटल अमाऊंट किती होईल. सिंपल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 39 इंटू 525, या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन आपण इथे नाही करणार तर इकडे करणार. ठीक आहे, इथे करणार 525 इंटू 9. ठीक आहे, 39 ना, सॉरी, राईट. सो आता करा. ओके, 9 5चा 45, 45चा तुमचा येतो 5 कॅरी फॉरवर्ड तुमचा 4. ओके, 9 2चा तुमचा 18, 18 प्लस 4 जर केलं तर 22, 22 2 कॅरी फॉरवर्ड 2. ओके, 9 5चा 45. ओके, 45 प्लस 2 जर केलं तर 47. ओके, हे झाले. आता काय करायचंय, आता तुमचं 3 ने मल्टिप्लाय. हो 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 मिस्टेक झाली, चला गेले ते असो. चला मी पुन्हा लिहितो. काय आलं होतं आपलं 4725. ओके, चला आता 3 ने करू आपण. ठीक आहे, 3 5चा 15. ओके, 3 5चा 15, 15 5 कॅरी फॉरवर्ड 1. ओके, 3 2चा 6, 6 प्लस 1 7. ओके, 3 5चा 15. आता करूया सगळ्यांची ॲडिशन. 5 7 7 प्लस 7 14, 14 4 कॅरी फॉरवर्ड 1. 5 प्लस 5 जर केलं तर 10, 10 0 कॅरी फॉरवर्ड 120. ओके, तर टोटल अमाऊंट आलं तुमचं 20,475. ओके,
तर हे झालं 20,475. ओके. सो आता इथं काय सांगितलेलं आहे, आता हे झालं तुमचं टोटल अमाऊंट. ओके, त्यांच्याकडे कलेक्ट झालेलं आहे. पण नंतर काय म्हणलेलं आहे, इट हॅड 40 नोट्स ऑफ 500. त्यांच्याकडे काय आहेत, 40 नोट्स आहेत 500च्या. ओके, मग 500च्या जर 40 नोट्स असतील तर ती अमाऊंट कॅल्क्युलेट करा. बरोबर, सिम्पल आहे राईट. ते अमाऊंट तुम्हाला काय करायचं इथं कॅल्क्युलेट करायचं आहे की ते किती होतं. बरोबर. सो बघा, 40 नोट्स असतील 500च्या, तर हे होतं 5 4 20. ओके, आणि 30 मीन्स 20,000. ओके, हे तुमचं काय येतं, 20,000 येतं. करेक्ट, हे झालं तुमचं 20,000. ओके, आता रिमेनिंग अमाऊंट किती आहे जर आपण सबट्रॅक्ट केलं, समजा हे 40 नोट जर आपण सेपरेट केल्या, ओके, फ्रॉम दॅट टोटल अमाऊंट, तर काय होतं, 475 तुमचं एक अमाऊंट राहतं. ओके, करेक्ट, हे राहतं. म्हणजे बघा यामध्ये बघा, हे जे अमाऊंट आहे तुमचं 20,475 तुमचं टोटल अमाऊंट आहे जे काही कलेक्ट झालेलं आहे. ओके, सो त्यामध्ये काय आहे तुमचं 20,000 जे आहे, ओके, हे तुमच्या 500च्या नोट्स आहेत. 40 तुमच्या 500च्या नोट्स आहेत, ते होते तुमचं 20,000. मग तुमच्याकडे आता रिमेनिंग अमाऊंट किती आहे. ओके, तुमच्याकडे रिमेनिंग अमाऊंट किती आहे, तर तुमच्याकडे रिमेनिंग अमाऊंट आहे 475. ओके, आणि हे जे 475 जे रिमेनिंग अमाऊंट आहे, ओके, हे जे आहे, ओके, हे तुमचं काय आहे 5च्या नोट्समध्ये आहे. ठीक आहे ना, सांगितलं ना रिमेनिंग वेअर, राईट. रिमेनिंग जे नोट्स आहेत हे तुमचे जे आहेत 5चे आहेत. ओके, मग आता 5चे नोट्स किती असतील, सिम्पल आहे, 475ला काय करा 5ने डिवाइड करा. ओके, सिम्पल येतं. 5 9 45. ओके, राहतं 2 25 मीन्स 5 5 25, तर 5 येतं 95 येतं. सो हे तुमच्या काय होतात 95 काय होतात नोट्स होतात 5च्या. ओके, सो ऑप्शन 1 तुमचं इथं करेक्ट येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय बघा, सुशांत wrote the amount 35 पैसे 5. Okay, sorry, Sushant wrote the amount 35 rupees and 5 paise as 35.5. Okay, and what is the difference between these amount. आता काय केलं माहिती आहे का, सुशांत जो होता ना तो थोडासा स्मार्ट होता, राईट, एक्स्ट्रा स्मार्ट होता. त्याने काय केलं 35 रुपीज अँड 5 पैसे जे आहे त्याला 35.5 असं लिहिलं. ऍक्च्युली ते काय 35 पैसे 35 रुपीज अँड 5 पैसे आहेत. ओके, असं लिहिलं. तो तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट इज द ऍक्च्युअल डिफरन्स बिटवीन दीज अमाऊंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, तुम्ही 35 रुपीज अँड 5 पैसे याला तुम्ही रुपीजमध्ये कसं लिहाल, सांगा, रुपीजमध्ये कसं लिहाल, हाऊ डू यू राईट इट इन द रुपीज. सांगा. नो डिफरन्स. हितांश, हाव, मला सांगा 1 रुपीज इक्वल टू द 100 पैसे, राईट. 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे आहे. ओके, तर बघा सांगतो बघा. आता बघा तुम्हाला माहित असेल की 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे. ओके, 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे असतात, करेक्ट. मग बघा आता जर तुम्हाला एखाद्या पैसेला रुपीज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं रे, एखाद्या पैसे जे आहेत, ओके, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे
याला जर आपल्याला रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करावं लागेल, 100ने डिवाइड करावं लागेल. ओके, आता बघा हे 35 रुपीज ऑलरेडी आहे, फक्त 5 पैसे जे आहे त्या रुपीजमध्ये करायचं आहे. म्हणजे काय करायचं, फक्त 100ने डिवाइड करायचं. 100ने डिवाइड केलं तर बघा डेसिमल पॉईंट इथे आहे, कुठल्याही नंबरच्या ओके राईट हँड साईडला तुमचा डेसिमल पॉईंट राहतो, इथे आहे. सो 2 झिरो आहेत तर तो काय करेल, 2 झिरो आहे, 2 झिरो आहेत, मीन्स काय करेल, हा जो डेसिमल पॉईंट आहे 2 डिजिट लेफ्टकडे मूव्ह करेल. राईट, मीन्स 1 प्लेस अँड 2 प्लेस, म्हणजे इथं 0 येतो, इथून तुमचा डेसिमल पॉईंट येतो. मीन्स तुम्ही त्या 5 पैसेला 0.05 असं लिहू शकता रुपीजमध्ये. हे झालं रुपीजमध्ये. म्हणजे बघा तुमच्याकडे 35 पैसे सॉरी 35 रुपीज आहेत. ओके, अँड 5 पैसे. आता 5 पैसेला आपण रुपीजमध्ये केलं तर रुपीजमध्ये कसं लिहिणार, 0.05. ओके, आता दोघांचं तुम्हाला दाखवायचं एकत्र, तर आपण कसं करणार, सिंपल आहे, 35 रुपीज 35.05 रुपीज हे असं आपण लिहित असतो. ओके, हे इनकरेक्ट आहे. ओके, हे इनकरेक्ट आहे. म्हणजे बघा इथं किती आहे, 0, इथं बघा 0.5 आहे. ओके, इथं काय फक्त 5 आहे, मीन्स इथे आपल्याला 0 द्यायचं आहे, म्हणजे ते झालं 50. म्हणजे हे झालं फक्त 5 पैसे, हे झालं तुमचं 50 पैसे. ओके, मीन्स हे झालं तुमचं 35 रुपीज अँड 5 पैसे, हे झालं तुमचं 35 रुपीज अँड 50 पैसे. तुम्हाला डिफरन्स विचारला. ओके, म्हणजे बघा आता याला जर आपण करेक्ट फॉर्ममध्ये लिहिलं 35 रुपीज अँड 5 पैसेला, तर ते तुमचं 35.05 रुपीज. ओके, हे असं येतं 35.05 रुपीज. ओके, अँड त्यानं लिहिलं कसं, त्यानं लिहिलं असं 35.5. ओके, आणि ॲक्च्युअलमध्ये अमाऊंट काय आहे ते 35.05. म्हणजे डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला, सबट्रॅक्शन. आता बघा याच्यावरती काही नाही म्हणजे 0 घ्यायचा. करेक्ट आलंय. सो बघा 0 मधून 5 सबट्रॅक्ट होत नाही, 1 बॉरो करायचा, 1 बॉरो केला म्हणजे 10 झाला, 10 मधून 5 जर सबट्रॅक्ट केला तर 5 राहतं, 1 रिटर्न द्या म्हणजे इथं 1 येतं. ओके, 4 मधून जर 1 सबट्रॅक्ट केला, 5 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर 4 येतं. ओके, डेसिमल पॉईंट येतं, डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. ओके, 5 मधनं 5 0, 3 मधनं 3 सबट्रॅक्ट केला 0, मीन्स आलं 0.45 रुपीज. ओके, राईट. आता पैसेमध्ये सांगायचं आहे, पैसेमध्ये सांगायचं आहे मीन्स काय करायचं आहे, याला फक्त 100 मल्टिप्लाय करायचं. हे तुमचं 45 पैसे 100 जर मल्टिप्लाय केलं तर. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट. चला, क्वेश्चन केअरफुली रीड करा. क्वेश्चन काय म्हणतोय बघा आता, ऋतुजा बॉट 6 kg ऑफ वीट ॲट द रेट ऑफ 35 रुपीज पर kg. बघा ऋतुजाने काय केलं, 6 kg वीट परचेस केला, 6 kg वीट. ओके, ॲट द रेट ऑफ 35 रुपीज पर kg. ठीक आहे. 3 kg ऑफ ज्वार परचेस केला ॲट द रेट ऑफ 32 रुपीज पर kg. हाफ kg ऑफ टी परचेस केलं ॲट द रेट ऑफ 280 रुपीज पर kg. She gave 500 rupees note to the shopkeeper. Okay, how many rupees will the shopkeeper return to her? Simple question आहे. चला करा सॉल्व. आले का? आणि एकदाच उत्तर द्या रे, असं दिलं बाकीच्या विद्यार्थ्यांना देता येत नाही रे, आणि तुमचं पण मला पाहता येत नाही, मग तुम्ही काय करताय ते, असं काय करताय तुम्ही.
क्लास जो आहे तो आपला 8 वाजता संपणार बेटा. ठीक आहे, चला बघा आता याच्यामध्ये. बघा आता ऋतुजाने काय केलं, 6 kg वीट परचेस केला. ओके, ॲट दी रेट ऑफ 35 रुपीज पर kg. सो 6 kg वीट परचेस केला. ओके, ॲट दी रेट ऑफ 35 रुपीज. ओके, म्हणजे पर kg 35 रुपीज. तर 6 kg किती होतात, 6 × 35. ओके, 6 × तुम्हाला काय करायचं आहे, 35 करायचं आहे. ठीक आहे, किती येतं बघा, 35 2 चा 70. ओके, 73 करायचं. 70 × 3 जर केलं तर तुमच्या इथं 210 येतं. बरोबर, 210 येतं. परफेक्ट, 210 येतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा, तुमचं 210 येतं. म्हणजे 6 kg आपण वीट परचेस केला. ओके, आणि त्या वीटची जी प्राइस आहे पर kg दॅट इज 35 रुपीज. तर टोटल अमाऊंट होतं तुमचं हे 210 रुपीज. ओके, देन बघा आपण काय केलं, 3 kg ऑफ ज्वार परचेस केली ॲट द रेट ऑफ 32 रुपीज. मीन्स 3 kg ज्वार केली ॲट द रेट ऑफ 32 रुपीज. ओके, आता हे अमाऊंट इथं कॅल्क्युलेट करा तुम्ही. ओके, हे अमाऊंट तुम्हाला काय करायचं आहे, इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 × 30 केलं तर 90, आणि 3 2 चा केलं तर 6, सो 96 येतं. तर हे तुमचं येतं 96. ठीक आहे, हाफ kg ऑफ टी परचेस केला. हाफ kg ऑफ टी. ठीक आहे, हाफ kg म्हणजे काय आहे, तर अर्धा किलो. हाफ kg म्हणजे काय, अर्धा किलो. ओके, ॲट दी रेट ऑफ 280 रुपीज पर kg. म्हणजे काय, 280 रुपीज काय kg आहे, पण आपण हाफ टी परचेस केला, सो हाफ रुपीज आपल्याला द्यावे लागेल ना, जो अमाऊंट आहे त्याच्या हाफ. सो हाफ kg मीन्स येतं तुमचं बघा, त्या टीचं येतं 140 रुपीज. ओके, ओके, म्हणजे हा झाला तुमचा टोटल एक्सपेंडिचर ऑन गिवन आयटम्स. ओके, आता काय करायचं, तुम्हाला या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे. ओके, सगळ्यांची ॲडिशन करा अँड बघा तुमचा टोटल एक्सपेंडिचर इथं किती आहे. सो बघा, 0 + 6 प्लस 0 जर केलं तर 6 येतं. ओके, 1 + 9 जर केलं तर 10, 10 + 4 जर केलं तर 14, 14C 4 कॅरी फॉरवर्ड 1, 2 + 1 3, 3 + 1 जर केलं तर 4. मीन्स तुमचा टोटल जो काही एक्सपेंडिचर आहे, ओके, ऑन दी आयटम दॅट वॉज 446. हा आहे तुमचा टोटल एक्सपेंडिचर. ओके, क्वेश्चन काय विचारलाय, शी गेव 500 रुपीज नोट्स टू द शॉपकीपर. त्यानं काय केलं, बटा हुमेरा सगळं सांगतो. तुम्हाला जे काही क्वेश्चन समजले नाही आहेत किंवा काल जो होमवर्क दिला होता त्यातले, आणि चौथा जो समजले नाही हुमेराला, तर तो पण क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन ॲट दी एंड घेऊ. ठीक आहे, झाले तर, नाही झाले तर उद्या घेऊ, डोंट वरी. ठीक आहे, शी गेव 500 रुपीज नोट्स टू द शॉपकीपर. सो हाऊ मेनी रुपीज विल द शॉपकीपर रिटर्न टू हर. सिम्पल आहे, 500 रुपीज जर नोट दिली, ओके, आणि तुम्ही परचेस केलेला 446, तर तुम्हाला किती रुपीज तो रिटर्न करेल ते. ओके, तुम्हाला किती करेल रिटर्न, सिम्पल आहे, ते 50 आणि तो 454. ओके, सिम्पल करा, 54 रुपीज. सो ऑप्शन 3 तुमचं इथं काय येतं, करेक्ट येतं. ठीक आहे, चला हे घ्या बघा. क्वेश्चन काय आहे, अर्णव हॅज अ बंडल ऑफ ₹10 नोट्स. अर्णवकडे काय आहे, एक बंडल आहे 10 रुपीज नोट्सचं. द सिरियल नंबर ऑफ द नोट्स इज फ्रॉम 825760 टू 825980. हा सिरियल नंबर आहे. ओके, हा सिरियल नंबर आहे. ठीक आहे, 8,25,762, 8,25,980 हा सिरियल नंबर आहे. सो व्हॉट इज द टोटल व्हॅल्यू ऑफ द बंडल ऑफ नोट्स. आता बघा, ज्या नोट्स आहे त्या 10 रुपीजच्या आहे, बट हाऊ मेनी नोट्स आर देअर, किती नोट्स तिथं आहेत हे जर समजलं
तरच आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ दॅट बंडल आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा की हाऊ मेनी नोट्स आर देअर. आय डोंट वॉन्ट आन्सर, आय वॉन्ट हाऊ मेनी नोट्स आर देअर. किती नोट्स आहेत, टेल मी. आलंय का? ओके, बघू आपण आता. चला बघू ना आता आपण. बरोबर, सिंपल क्वेश्चन आहे. सो बघा आता आता काय करायचं बघा. आता बंडल मध्ये बघा, आता काय करायचं, जो सिरियल नंबर आहे त्या बंडल मध्ये, या सिरियल नंबर पासून ते या सिरियल नंबर पर्यंत काय आहे, तुमचे बंडल आहे. बरोबर. मग आपल्याला जर नंबर ऑफ नोट जर फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, तर काय करायचंय तुम्हाला बघा. आता सांगतो, या नंबर मधनं हा नंबर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, या नंबर मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हा नंबर जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. राईट. म्हणजे आता जो सिरियल नंबर राहतो बंडलचा, तो इन्क्रीज होतो बाय दी 1. बरोबर ना. तो काय होतो, 1 ने इन्क्रीज होतो. ठीक आहे, 1 ने काय होतो, तो इन्क्रीज होतो. ठीक आहे. चला मग आता एक लक्षात ठेवा, आता एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर मी म्हटलं 5 पासून ते 20 पर्यंत, 5 पासून 20 पर्यंत सिरियल नंबरचे तुमच्याकडे नोट्स आहेत. ओके, यू हॅव द बंडल ऑफ 10 रुपीज. ओके, with the serial number of notes from 5 to 20 and you have to find out the total number of notes. तर मला सांगा तुमच्याकडे इथे किती टोटल नंबर ऑफ नोट्स आहेत, जर ते सिरियल नंबर 5 to 20 असेल तर. इथे सांगा, आता सांगा, त्यानंतर आपण 7वा क्वेश्चन बघू. अरे 5 पासून ते 20 पर्यंत काय तुमच्याकडे सिरियल नंबर आहे. ओके, तर नंबर ऑफ नोट्स किती आहेत, सगळ्यांचं, म्हणजे सगळ्यांचं चुकतंय, सगळ्यांचं चुकलंय. कारण ते 15 नसून 16 नोट्स आहेत. नॉट अ 15, 16. आता तुम्ही म्हणाल सर कसं, बघा आता आता तुमच्याकडे बघा, आता मी जर 20 मायनस जर 5 केलं, बरोबर, त्या 20 मधनं काय केलं मी, 5 सबट्रॅक्ट केलं तर 15 आलं. बरोबर. पण एक लक्षात ठेवा, हा जो 5 चा जो सिरियल नंबर आहे, हा पण तुमची 10 चीच नोट आहे. सो तो त्याच्यामध्ये आपण ऍड केलाच नाही, कारण तो तर आपण सबट्रॅक्ट केला. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे काय येतं, 16 येतं. कसं, तर बघा आता मी इथं काय करतोय, तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय. तुमच्याकडे बघा नोट्स आहेत बघा, एक 5 नंबरची नोट आहे, एक 6, एक 7, एक 8, एक 9, एक 10, एक 11, एक 12, एक 13 नंबरची, एक 14, एक 15, एक 16, एक 17, एक 18, एक 19 आणि एक 20. बरोबर. आता बघा तुमच्याकडे एवढ्या नोट्स आहेत या नंबरच्या. आता या नोट्स काउंट करा. बरोबर ना, या नोट्स काउंट करा. आता बघा 1, 5 ची पण नोट्स आहे तुमच्याकडे. बरोबर ना, 5 पासून म्हटलं ना मी,
5 पासून म्हटल्यानंतर ह्या 5 ची नोट्स पण काउंट करावी लागेल की नाही, बरोबर. म्हणजे 1 बरोबर, हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and 16. बघा तुमच्याकडे 16 नोट्स आहेत, नॉट 15. का? कारण बघा ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो, सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो, 20 मधनं 5 काढले, मग 20 मधनं 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर 15 राहतं. पण आपण सबट्रॅक्ट करताना ही 5 ची नंबर जी नोट आहे ही पण सबट्रॅक्ट केली, बरोबर. आपलं काय करायचं होतं, याच्या अगोदरच्या ज्या नोट्स होत्या त्या आपल्याला सबट्रॅक्ट करायच्या होत्या, बरोबर ना. या 5 च्या अगोदरच्या जे काही नोट्स होत्या त्या सबट्रॅक्ट करायच्या होत्या, जेणेकरून तुम्हाला टोटल नंबर ऑफ नोट्स तुम्हाला तिथं मिळतील. म्हणजे याच्या अगोदर किती होत्या, 1 2 3 अँड 4 नोट्स होत्या. म्हणजे 20 मधनं काय करायचं होतं, तुम्हाला 4 सबट्रॅक्ट करायचं होतं, सो दॅट यू विल गेट द करेक्ट नंबर ऑफ नोट्स. ओके, द सेम वे ज्यावेळेस तुम्ही तर सबट्रॅक्ट करता त्यावेळेस काय करायचं, जे काही सबट्रॅक्शन येतं त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. जसं की 15 आलं होतं, 15 मध्ये 1 ऍड केला, तर सेम वे इथं जे काही सबट्रॅक्शन येतं त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा, म्हणजे तेवढ्या नोट्स तुमच्याकडे 10च्या आहेत. चला आपण करूया सबट्रॅक्शन. ठीक आहे, 8,25,980 बरोबर. हा तुमचं काय आहे, हा तुमचा लार्जेस्ट सिरियल नंबर आहे आणि स्मॉलेस्ट सिरियल नंबर 8,25,760. आता करा सबट्रॅक्शन. 0 इथं 2 येतं, ओके, इथं पण तुमचं 2 येतं, हे 0 0 0 येतं. मीन्स तुमच्याकडे बघा 220 नोट्स आहेत का, नाही, याच्यामध्ये एक नोट एक्स्ट्रा आहे, कारण हा पण नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचा होता, कारण ही पण नोट तुमच्याकडे अवेलेबल आहे. सो 1 जर ऍड केलं तर हे तुमचं 200 हे काय तुमचं 221 बरोबर. 221 नोट्स तुमच्याकडे आहेत ऑफ 10, करेक्ट. सो 221 नोट्स आहेत आपल्याकडे 10च्या, ओके, 10च्या. सो 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे तुमचं 2210 मीन्स 2210. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. बघा चला हे लक्षात ठेवा, कारण बघा ज्यावेळेस तुम्हाला नंबर दिला इथून ते इथपर्यंत म्हटल्यानंतर बघा तुम्हाला ही पण नोट त्याच्यामध्ये काउंट करायची होती, बरोबर. पण ती आपण सबट्रॅक्ट केली ना, आपण सबट्रॅक्ट करतो म्हणजे काय, ही नोट त्याच्यामध्ये सबट्रॅक्ट करतो, मग ती नोट असून जर आपण सबट्रॅक्ट करत असेल तर एक नोट आपली कमीच येईल. सो काय करायचं, सबट्रॅक्शन करताना आपण जसं करतो तसंच करायचं, फक्त जे काय आन्सर त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. 1 ऍड केला की तुमचं बरोबर येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या. How many 20 rupees notes is equal to the 240 coins of 5 rupees? 240 coins आहेत ऑफ 5 रुपीजची, ओके. आणि जर त्याला तुम्ही 20 रुपीजच्या नोट्स मध्ये कन्वर्ट केलं तर किती होतील? ओके, नाही उद्या एक्स्ट्रा क्लास नाहीये, उद्या एक्स्ट्रा क्लास नाहीये. का उद्या एक्स्ट्रा क्लास नाहीये? कारण उद्या
ओके. सो बघा आता, आणि बघा कोणाला जर क्लास जॉईन करायला जर काही अडथळा येत असेल तर त्यांनी एक काम करा, एक्झिट करून जॉईन करून बघा. फर्स्ट ऑफ ऑल काय करा, एक्झिट करा आणि जॉईन करा. ठीक आहे. तरी होत नसेल, कारण बाकीच्यांना सगळ्यांना क्लिअर दिसतंय, तरी होत नसेल तर दुसऱ्यांचं वायफाय घेऊन बघा. राईट, आपल्या घरी दुसऱ्याचं असेल कुणाचं. ठीक आहे. अँड नसेल तर दुसरं चेक करा काही. अरे ज्यांना अडथळा जातोय त्यांना म्हणतोय मी, तुम्हाला नाही. आदित्य, अरे ज्यांना अडथळा जातोय त्यांना म्हणतोय मी. ठीक आहे. ओके, चला बघा इकडे. आता तुम्ही डिस्कस करू नका. ज्यांना ऐकू येते, स्क्रीन दिसते, त्यांनी मेसेज करू नका. ठीक आहे. ज्यांना दिसत नाहीये फक्त तेच, बाकीच्यांनी मेसेज करू नका. ठीक आहे. चला बघा इकडे आता. हाऊ मेनी 20 रुपीज नोट्स इक्वल टू द 240 कॉइन्स ऑफ 5 रुपीज. सो 240 कॉइन्स आहेत आपल्याकडे 5 रुपीजचे. ओके. आपण जर मल्टिप्लाय केलं तर हे तुमचं काय येतं, 5 इंटू 200 जर केलं तर 1000 आणि 5 फोरचं 20 मीन्स हे तुमचं 1200. ओके. 1200 काय झाले तुमचं, हे अमाऊंट झालं टोटल. ओके. कारण 240 काय आहे तुमच्याकडे कॉइन्स आहेत ऑफ 5. तर तुम्हाला टोटल अमाऊंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 240 इंटू 5 जर केलं तर तुमच्या इथं 1200 रुपीज. ओके. आता काय करायचं आहे, हाऊ मेनी 20 रुपीज नोट्स. आता याला जर 20 रुपीच्या नोट्समध्ये कन्वर्ट केलं तर किती नोट्स होतील, सिम्पल आहे. याला काय करायचं, 20 ना फक्त डिवाइड करायचं आहे. ओके. 0 0 गेट कॅन्सल, 1 2 0 अपॉन 2 येतं 60. ओके. ऑप्शन 3 इज करेक्ट. ऑप्शन 3 इज करेक्ट. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व करा हा. चला हा क्वेश्चन देतोय. यानंतर 10th नंबरचा आणि 11 नंबरचा 2 क्वेश्चन तुम्हाला ॲज अ होमवर्क असतील. 2 क्वेश्चन तुम्हाला ॲज होमवर्क असतील. बघा, हाऊ मेनी नोट्स ऑफ 10 रुपीज कॅन वन गेट इफ वन गिव्स 30 कॉइन्स ऑफ 5. सिंपल आहे बघा. ठीक आहे. ओके. चला बघा, सिंपल बघा. आता बघा, हाऊ मेनी नोट्स ऑफ 10 कॅन वन गेट इफ वन गिव्स 30 कॉइन्स ऑफ 5. सो 30 कॉइन्स दिले आपण 5चे, तर टोटल अमाऊंट किती होतं, 3 5 15. ओके. मीन्स 150 रुपीज. ओके. आता 10चे किती नोट्स मिळतील, सिंपल आहे, 10 ने डिवाइड करा, 0 0 गेट कॅन्सल, 15. ओके. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. इथं काय येतं, ऑप्शन नंबर जे आहे 3 जे आहे हे तुम्हाला इथं क्लिअर मिळतं. ठीक आहे. चला आता जो 10th नंबरचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ओके. हे 2 क्वेश्चन आणि काल दिलेले 2 क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. हुमेराचं पण घ्यायचं आहे 4th नंबरचा क्वेश्चन, तो आता मी उद्या तुम्हाला समजून सांगतो, कारण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. ठीक आहे. सो बघा, आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. इफ 25 कॉइन्स. ठीक आहे. 4th नंबरचा पण सांगतो जमलं तर आताच. ठीक आहे. हुमेरा बघा आता. इफ 25 कॉइन्स इच. बघा 25 कॉइन्स आहेत. इच 2 रुपीज 5 रुपीज अँड 10 रुपीज आर टेकन, व्हॉट विल बी द टोटल अमाऊंट. आता सिंपल आहे. काय करायचं, 25 कॉइन्स आहेत तुमच्याकडे, कशाचे, 2चे. एक मिनिट.
ओके. 25 कॉईन्स आहेत तुमच्याकडे 5चे. टोटल अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड 25 अमाऊंट्स आहेत तुमचे 10चे. ओके. तुम्हाला सांगायचं आहे की टोटल अमाऊंट किती होईल. सिम्पल मल्टिप्लिकेशन करा, ॲडिशन करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळतं. ठीक आहे. हा क्वेश्चन एक्सप्लेन करतो. बघा इकडे आता धने जो आहे एक मिनिट मला सांगा बाकीच्यांना स्क्रीन दिसते का? बाकीच्यांना स्क्रीन दिसते का मला एकदा सांगा चॅटमध्ये. ओके आराध्या एक मिनिट. नाही दिसत आहे. काय होते? ओके चला बघा ज्यांना दिसत नाही त्यांनी एक्झिट करून जॉईन करा. मेसेज करण्यापेक्षा एक्झिट करून पटकन जॉईन करा आणि चेक करा. ठीक आहे. ॲप अपडेटला आहे का ते पण चेक करा. ठीक आहे. दिसेल. ठीक आहे चेक करा सगळ्यांनी. तुम्हाला एकदा मेसेज करा म्हणले की तुम्ही चालू ठेवता. तुम्हाला मेसेज करा म्हणले की तुम्ही चालू ठेवता. एक्झिट करून जॉईन करा. मेसेज करण्यापेक्षा एक्झिट करून जॉईन करा. ठीक आहे पटकन. आणि बघा 10th नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला कसं सॉल्व्ह करायचा. आता 11 नंबरचं सांगतो बघा. धने जो आहे वेन टू द बँक. तो बँककडे गेला विथ 8 नोट्स ऑफ 50 अँड 100 रुपीज इच अँड आस्क फॉर दी ₹10 इन रिटर्न. म्हणजे त्यानं काय केलं 8 नोट्स नेल्या 50च्या 8 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड आस्क फॉर दी बँक ओके in the exchange of 10 rupees notes. So how many notes of 10 rupees bank will give to the Dhanesh. ओके ठीक आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व करा. तर बघा हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा पटकन. 4th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो इन फास्ट. घेतलाय स्क्रीनशॉट. चला 4th नंबरचं एक्सप्लेन करायचं आहे. ओके सो 4th नंबरचा बघ बेटा सिंपल आहे. याच्यामध्ये काय करायचं बघा. 39 स्टुडंट आहेत. ओके दे कलेक्टेड 525 रुपीज इच. म्हणजे प्रत्येकाने काय केलंय 525 रुपीज कलेक्ट केले पिकनिकसाठी. तर टोटल अमाऊंट किती झालं 525 इंटू 39 बरोबर. हे करायचं होतं. तर हे आपण किती केलं होतं 20,475 काहीतरी झालं होतं मला वाटतं. करेक्ट. हां एवढं झालं होतं ते. ठीक आहे एवढं झालं होतं. ठीक आहे हे झालं टोटल अमाऊंट. ठीक आहे त्यांनी पिकनिकसाठी कलेक्ट केलं स्टुडंटने. आता काय सांगितलं की या अमाऊंटमध्ये 40 नोट्स आहेत ऑफ 500. ओके मग 40 नोट्स जर 500चे असतील तर टोटल अमाऊंट किती होतं तुमचं 20,000 होतं. ओके हे किती होतं तुमचं 20,000 होतं. म्हणजे 20,000 जे आहेत हे तुमचे 500च्या नोट्समध्ये आहेत. ओके मग रिमेनिंग अमाऊंट किती आहे 475. ओके मग हे जे 475 रुपीज जे आहेत हे तुमचे काय आहेत हे तुमचे 5 रुपीज मध्ये आहे. 5 रुपीजच्या नोट्स मध्ये आहेत. ओके मग किती असतील 5 रुपीजचे नोट्स. सिंपल 5 ने डिवाइड करा. हे तर 95 नोट्स आहेत तुमच्या 5 रुपीजच्या. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे चला त्यानंतर हा 10 नंबरचा क्वेश्चन कोणाला तरी समजलं नाही. ठीक आहे तर हा क्वेश्चन थोडासा वेळ घेणारा आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला उद्या मी सांगतो. ठीक आहे ऑलरेडी आपला टाइम अप झालेला आहे. सो बघा आता थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. प्रदीपकडे 10,080 रुपीज आहेत. ओके सो त्याच्यामध्ये काय 500 रुपीचे जे नोट्स आहेत त्या 1/4 आहेत टू दी नंबर ऑफ 100 रुपीज नोट्स. म्हणजे 100 रुपीच्या जेवढे आहेत त्याच्या 1/4 500च्या आहेत. ओके द 50 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्या हाफ आहेत
दॅन दी नंबर ऑफ 100 रुपीज नोट्स, म्हणजे 100 रुपीच्या जेवढ्या नोट्स आहेत त्याच्या हाफ नोट्स कशाच्या आहेत 50 रुपीजच्या. आणि 1 रुपीच्या नोट्स किती आहेत रे, हे ट्वाईस आहेत 100 रुपीजच्या. ओके, तुम्हाला 100 रुपीच्या नोट जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर इट टेक्स मोर टाइम. सो हा क्वेश्चन जो आहे तो उद्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. चला थांबूया आपण. ठीक आहे, उद्या हा क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो.